डाबकी रोड पुलिस स्टेशन में दर्ज गुमशुदा अक्षय नागलकर के रहस्य से आखिरकार पुलिस ने पर्दा हटा दिया। अक्षय नागलकर का अपहरण कर तकरीबन 8 आरोपियों ने उसकी हत्या करने के पश्चात उसकी लाश को जला दिया। आखिरकार जिला पुलिस अधीक्षक आर.टी. चांडक, अपर पुलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, एसडीपीओ सुदर्शन पाटिल के मार्गदर्शन पर स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक शंकर शेल के गोपाल डोले, गोपाल जादव, डाबकी रोड पुलिस थाना निरीक्षक अभिषेक अंधारे ने इस घटना से रहस्य का पर्दा हटाते हुए फिलहाल 4 आरोपी आशु वानखड़े, चंद्रकांत बोरकर, कृष्णा भाकरे, ब्रह्मा भाकरे को गिरफ्तार कर अन्य 4 फरार आरोपियों की तलाश की जा रही है। डाबकी रोड पुलिस स्टेशन में 23 तारीख को एक मिसिंग दाखिल हुआ था, मिसिंग कंप्लेंट अक्षय विनायक नागलकर का। और उस मिसिंग के दौरान माननीय एसपी सर के मार्गदर्शन में हमने 6 टीम तैयार की और उसमें उस मिसिंग को ढूंढने की कोशिश की। उसमें हमने जो संशयित थे उनसे वार्तालाप किया, उनसे इंटरोगेशन किया, उनसे बातचीत की। तो उसमें से इस घटना में उस व्यक्ति का, अक्षय नागलकर का खून करके उसका जो बॉडी है उसको जला के वो डिस्पोज कर दी गई है। इस हिसाब से हमको प्राथमिक इंफॉर्मेशन उनसे मिली और इस हिसाब से अभी आज डाबकी रोड पुलिस स्टेशन में एक ऑफेंस रजिस्टर हो रहा है, जिसका इन्वेस्टिगेशन मैं खुद करने वाला हूँ माननीय एसपी सर के मार्गदर्शन में। और जो अभी संशयित थे उसमें और भी जो लोग हैं उनको अरेस्ट करके और माननीय न्यायालय के सामने हम पेश करें। सर कितने आरोपी है टोटल? अभी फिलहाल 8 लोगों के नाम निष्पन्न हुए हैं। आरोपी के नाम क्या क्या है? आरोपी के नाम है चंद्रकांत बोरकर, ब्रह्मा भाकरे, रोहित पराते, कृष्णा भाकरे, आशु वानखेड़े, शिवा माड़ी, आकाश शिंदे और अमोल उनाड़े। सर कहाँ पर हुई ये घटना, कहाँ पर गाड़ा गया और कहाँ पर ये घटना हुई? ये MH30 करके एक होटल है, वहाँ पे उसको मारा गया और मोरगांव भाकरे इस गांव के शेतशिवार में उसको जलाया। दिनांक 23/10/2025 रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती। त्या मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने माननीय एसपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 6 टीम तयार केल्या, जेणेकरून त्या मिसिंगचा शोध लागावा। आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं, त्यांचं इंटरोगेशन केलं। त्यांच्या माहितीमधून आम्हाला ही लिंक पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची MH30 या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली। त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं। तिथे त्या शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं, तिथे त्यांना जाळण्यात आलं। जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला, टीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे, जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये। आणि हे जे चौकशीमध्ये आमच्याकडे काही नावं समोर आले होते, त्यापैकी 4 जण हे आता आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे, जे मुख्य आरोपी आहेत। आणि इतर 4 जणांचा शोध आमचे पोलीस पथक त्या ठिकाणी घेत आहे। यामध्ये 3 दिवसापासून पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतलेली आहे। कुठलाही याच्यामध्ये टेक्निकल पुरावा नसताना ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसिसवर आपण अकोला पोलिसांनी या मिसिंगमधून एक गंभीर असा गुन्हा हा निष्पन्न केला आहे। यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आता पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे एक गुन्हा दाखल होत आहे, यामध्ये 302चा, आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः त्या ठिकाणी करणार आहे। हत्येमागचं कारण काय? या हत्येमध्ये त्यांचे वैयक्तिक काही वाद होते पूर्वीचे, ज्याच्यामध्ये रायव्हलरी आपण म्हणू शकतो, आणि थोडेसे त्यांच्यामधले मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज आणि त्यातून तयार झालेले ते आपसी वाद, यातून ते सदरची हत्या झालेली आहे।